नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. चला आज जाऊया जिममध्ये. आणि आज पण बऱ्यापैकी धुकं आहे बाहेर. मस्त धुकं पडलं आज पण कालच्यापेक्षा कमी आहे. काल बरंच खूप जास्त होतं धुकं. चालेल, चला जाऊया आता जिममध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांना आणि हनुमंतरायाला वंदन करून करूया वर्कआउटची सुरुवात. चला, आज आहे बॅक आणि बायसेपचा वर्कआउट. तर बॅकचा वर्कआउट पूर्ण मारून घेतला आणि नंतर केला बायसेपचा वर्कआउटनी आलो घरी. आज जास्त वर्कआउट नाही केला, एक 5-5 सेटच मारले सगळ्याचे. चला, सगळी कामं आवरलेत, जाऊन या मंदिरात पूजा करून. अंबाबाई मातेची पूजा झालेली आहे, दर्शन करून घ्या. देवीची पूजा झाली, आता घरी जाऊया. अजून सगळं जेवण वगैरे सगळं आवरायचं आहे. सो चला जाऊ आता घरी. आणि बघा, त्या दिवशी कचरा काढलेला, आज परत जैसे थे. एवढा वारा सुटलेला असतो ना इकडे, आणि आजूबाजूला भरपूर झाडं आहेत, त्याच्यामुळे पातेरा रोज पडतो. चला जाऊया आता घरी. आज आहेत आपल्याकडे बाजरीच्या भाकऱ्या. हे बघा, बाजरी आणि ज्वारी मिक्स भाकरी आज. येतात बरं भाकऱ्यासुद्धा करायला आता. चला, बाजरीच्या भाकऱ्या भाजलेल्या आहेत, ज्वारी आणि बाजरी मिक्स. ही छोटी चपाती आईसाठी, वरची मागच्या मोठ्या मोठ्या आमटल्यासाठी. चला, आता पहिले एक भाकरी झाली, थोडीशी जाड त्याच्यामुळे ती फुगली नाही, पण बाकीच्या भाकऱ्या मस्त आल्या बाजरीच्या. चला या जेवायला, भूक लागली जबरदस्त, जेवून घेतो आता. चला, आमच्या आहे बाजरी भाकरी आणि चटणी या जेवायला. मला वाटलेलं कडक झाली पहिली, व्यवस्थित शेकली नाही तर झाली मग सॉफ्ट झाली. झाली सॉफ्ट. चला या जेवायला, मी पण घेतो जेवण आता. चला, सगळं आवरलं आहे. आज दिवसभरात व्हिडिओ करायला मिळाला नाही, कारण काय झालं, थोडा इश्यू झाला. हिला थोडंसं डॉक्टर हिला तर दिलं आहे बाजरीची भाकरी आणि चटणी, आणि मूग वगैरे भिजत घातलेले आहेत उद्यासाठी, परवासाठी मूग आणि उद्यासाठी वरणे. तर आता आहे आपल्या जेवणाला चटणी आणि बाजरीची भाकरी आणि सोया आणि पनीर. सो चला, मी जेवण घेतो आणि दिवसभरात काय झालं ते मग सांगतो, काय काय झाली स्टोरी ती. चालत आहे. तर मंडळी, आज विषय असा झाला की दुपारी जेवलो वगैरे आणि अचानक आईला खोकला चालू झाला. खोकला म्हणजे इतका लागला की तो थांबेनाच. शेवटी डॉक्टरकडे घेऊन गेलो. नंतर त्यांनी काही टेस्ट सांगितलं, तर टेस्ट केला. टेस्ट काय नॉर्मल आला, किरकोळ तिचा म्हणजे बीपीचा त्रास होता, ते घाबरल्यामुळे तो थोडासा वाढला. त्याची गोळ्या तर चालू आहेत. पण काय झाला विषय की तिथेच जवळपास 3-3:30-4 वाजले. घरी येऊन मग तिला झोपवलं वगैरे, आणि नंतर परत ते रिपोर्ट आणायचे होते. सो रिपोर्ट आणायला गेलो, नंतर पुन्हा डॉक्टरला दाखवले. मग त्याच्यात झाला वेळ. मग काय संध्याकाळ झाली, फक्त काय पाणीच घालायचं, रोज काय पाणी घातलेलं दाखवायचं, म्हणून मी तो व्हिडिओ बनवले नाही. आणि नंतर डॉक्टर म्हणाले की तिला असं लाईट वगैरे काहीतरी खायला द्या, मग त्याच्यामुळे थोडीशी म्हणजे थोडंसं एनर्जी मिळेल असं काहीतरी द्या. मग सगळे मिक्स व्हेज सगळ्यांनी पालेभाजी वगैरे असं करून तिला जेवायला पण दिलं. संध्याकाळी म्हणजे 6-6:30 वाजता थोडं खायला दिलं, आणि नंतर पुन्हा आता 9-9:30 वाजता आता चटणी आणि भाकरी दिली.
ती म्हणाली चटणीने भाकरी खायची, तर म्हटलं ठीक आहे खा. असा काहीसा विषय झाला. त्याच्यामुळे आज दिवसभरात काही व्हिडिओ बनवले नाही. आणि दुसरी गोष्ट काम करायचं होतं. आणि एक म्हणजे ही जी पोपळीची झाडं आहेत, म्हणजे आता राहिली आहेत फक्त 7 तीच लावायची आहेत. बाकीचे मी 8 झाडं लावली मी इकडे. 7 झाडं राहिली आहेत. तीसुद्धा कसं आहे इथे समोर लावायची आहेत, त्याच्यामुळे ती राहिली आहेत. ती थोडंसं स्पेस मॅनेज करायचं आहे आणि थोडं पलीकडच्या बाजून लावायचे आहेत, त्याच्यामुळे ते थोडंसं राहिलं. ते आज लावणार होतं, ते राहिलं आज. ठीक आहे, उद्या लावून घेईन ती आता संध्याकाळी. बाकी सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत तशा बऱ्यापैकी. आणि अजून एक म्हणजे बाबा गेल्यानंतर वारस तपास राहिला होता. मग त्याच्या काही गोष्टी होत्या त्या करण्यासाठी एका दोघांना फोन केले आणि ते सगळं करून घेतलं. सो तो एक 8-10 दिवसात तो एक विषय सगळा पूर्ण करायचा आहे. आणि होत्या छोट्या मोठ्या गोष्टी, त्याच्यामुळे सतत गोप्रो घेऊन तर कुठे फिरत बसत नाही मी. त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊ द्या. मग आलो घरी, सगळं आवरलं, तिला फ्रेश केलं आणि परत होती सगळी कामं चालू होती. बघू आता उद्यापासून तिला सांगितलं आहे थोडंसं कोवळ्या उन्हात बस वगैरे. कारण काय होतं आजकाल वातावरण सकाळच्या वेळेत खूप थंड असतं, दुपारी बसवायचं तर भरपूर ऊन असतं आणि गडबड असते. तर आता जरा थोडंफार तिची काळजी तर मी रोज घेतोच, सगळं व्यायाम वगैरे तिचे रोजचे चालू आहेत. पण कसं आहे तिला पण ते आता जमत नाही आहे, तेवढी ताकद तिची पुरत नाही आहे. सो बघू आता. त्यांनी काही मेडिसिन्स सांगितलेत आणि काही सजेशन दिलेत. सो ते फॉलो करून बघूया काय फरक पडतो का. अशा काहीशा गोष्टी आहेत. तर आजचा दिवस हा असा गेला पूर्ण सगळ्या त्या बिझी शेड्यूलमध्ये डॉक्टर वगैरे ह्याच्यातच सगळा विषय गेला. आणि आता सगळं आल्यानंतर आणि त्याच्यात आम्ही काय होतं, रस्त्यावर घर आहे, त्यात वारा भरपूर असतो, समोर माळ असल्यामुळे वारा भरपूर असतो. सकाळी कचरा काढला की संध्याकाळी पूर्ण घरभर धूळ होते. आता जवळपास त्या मेच्या एंडिंगपर्यंत म्हणजे मार्च नंतर थोडासा वारा कमी होतो, पण आता एवढा वारा आहे ना की सगळा कचरा आतमध्ये असतो. मग रोज संध्याकाळी पण सगळं झाडावं लागतं घरात. त्याच्यात सगळा वेळ जातो. आणि काय बाकीचं चाललं आहे. आणि थोडंसं कामाचं पण बघायचं होतं, त्याच्यामुळे आल्यानंतर संध्याकाळी पाणी घालता ते 2-3 कॉल करून घेतले आणि बाकीच्या गोष्टी होत्या त्या करत होतो. बघूया आता, समोरून तर आला आहे प्रस्ताव, बघू कसं काय मॅनेज करता येईल. कसं काय आईचं मॅनेज करून सगळ्या गोष्टी करणं हा मोठा टास्क आहे. बघू आता कसं काय शक्य होतं आहे ते. कारण हिचं आता मी थोडंफार शेड्यूल बसवलं आहे. म्हणजे कसं की सकाळी मी 7-7:30 जास्तीत जास्त 8पर्यंत मी जिमला जातो. त्या टायमिंगमध्ये तिला उठवतो, तिला औषध देतो आणि बसवतो. म्हणजे काय होतं, तिला न खाता पिता औषध आहेत, तर ते खाल्ल्यानंतर एक 20-25 मिनटानंतर तिला ते खायला द्यायचं आहे. म्हणजे मी जाऊन येईपर्यंत 1 तासभर होतो तिचा, 1-1.25 तास होतो. नंतर आल्यानंतर तिला नाश्ता वगैरे देतो आणि नंतर मी जातो पूजा करायला, सगळं आवरून घरातलं. म्हणजे लादी फरशी सगळं जे काय आहे ते कपडे वगैरे सगळं आवरून नंतर मी जातो पूजा करायला. तिथून आल्यावर मग जेवणाचं बघतो, म्हणजे तिला 1 वाजेपर्यंत जेवायला वाढतो. त्याच्यानंतर ती आराम करते. म्हणजे आता तिचं शेड्यूल बसवलं आहे. म्हणजे प्रॉब्लेम असा होता की तिला सारखं लगवेलाची सवय होती. सो तो टायमिंग मी मॅनेज केला आहे. म्हणजे सकाळी जाते एकदा, नंतर दुपारी जाते 1-1:30च्या आसपास जेवणाच्या अगोदर, नंतर सरळ ती संध्याकाळी जाते. त्याच्यामुळे कसं आहे टायमिंग मॅनेज केला मी. सतत जायची सवय होती तिला. त्यात हळूहळू तिला स्वतःवर कंट्रोल ठेवणं आणि तिचे काही व्यायाम होते ते कंटिन्यू चालू ठेवल्यामुळे तिचा स्वतःवरचा कंट्रोल जो आहे तो व्यवस्थित आता व्हायला लागला आहे. तर अशा गोष्टी करून आता तिला थोडं शेड्यूलमध्ये आणलं आहे. म्हणजे जेणेकरून मी काही तास बाहेर जाऊन काम करू शकतो, ही सध्या केली. म्हणजे निदान मी गेलो तर 5-6 तास तरी मी बाहेर थांबून काम करू शकतो, असं चाललं आहे. आता हळूहळू तो हावर्स वाढवायचा आहे मला, की तिचं म्हणजे स्वतः उठून जाऊन बसते. आता परत पहिलं जातच नव्हते, आता व्यवस्थित जाऊन बसते वगैरे, पण उठता येत नाही. आता हळूहळू तिला स्वतःचा कॉन्फिडन्स देऊन तिला आता तो तयार करतो आहे की स्वतः थोडंफार तू कर.
त्याच्यामध्ये सध्या माझ्या डोक्यात तेच चालू आहे, 1-2 महिना तिचा शेड्यूल असा बसवणार की ती स्वतः काही गोष्टी करू शकते किंवा त्याच्यासाठी काही ॲडजस्टमेंट करावे लागतात त्या मी करतो आहे सध्या, जेणेकरून मी बाहेर जाऊन काम करू शकेन आणि अदर्स सगळ्या हे करू शकेन. आता थोडा वेळ जातो, वर्कआउट वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत, त्याच्यामुळे तो एकदम नाही होणार, हळूहळू होतं, पण चाललं आहे त्या गोष्टी. सो हेच सध्या आज बसून तेच जरा कॅल्क्युलेट पण केलं संध्याकाळी सगळं झाल्यानंतर, की कसं हिला हळूहळू स्टेप बाय स्टेप तिचं वाढवता येईल आणि मला जास्तीत जास्त वेळ बाहेर थांबवू शकतो असं काय करता येईल. सो तिचं थोडंसं मॅनेजमेंट ते बसवायचं माझं चाललेलं आहे. अशा गोष्टी आज दिवसभर चालू होत्या आणि थोडासा तो मार्केटचा सर्व म्हणजे चाललेलं ते पण हळूहळू चालू आहे सगळं. काही व्यवसाय चालू करायचा विचार चालला आहे, त्याच्यामुळे थोडंसं फार ते मार्केट सर्वे वगैरे त्याच्यात प्रॉफिट लॉस जे काय आहे ते दोन्ही पहिला निगेटिव्ह विचार करूनच त्याच्यात उतरायचं आहे, कारण कितीपर्यंत खाली जाऊ शकतो हा विचार केला तर मग मी त्याच्यातून काय पर्याय काढू शकतो, असं झालं तर काय करू शकतो ह्याचा विचार करूनच मी पुढे हात घालण्याचा विचार चालला आहे. सो हे सगळं आज दिवसभरात मी करत होतो, म्हणजे आता झाले हे 15 दिवस तेच चाललं आहे. पण कसं आहे म्हटलं आज बोलूया, आज काही व्हिडिओज केलं नव्हतं आणि 2-3 दिवस असंच झालं की व्हिडिओज काहीच नाही बनवत आहेत, कारण ह्याच्याच मागे आहे सध्या मी, त्याच्यामुळे म्हटलं व्लॉग तर जाऊ दे आजचा. सो ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात. आता पण मी तिला माझले 10 तिला आवरून वगैरे झोपवलं, म्हणजे जेणेकरून ती सकाळी लवकर फ्रेश, तिची झोप पूर्ण होऊन फ्रेश पूर्ण होईल आणि सगळ्या गोष्टी टाईम टू टाईम मॅनेज केल्यात तिच्या. आता लेट वगैरे करत नाही, पहिलं कसं कधीतरी आपलं लेट झालं चालायचं, पण आता नाही, तिचं प्रॉपर टाईम टू टाईम करतो, जेणेकरून मला पण ती आता सवय होते की सगळ्या गोष्टी मी पण टाईम टू टाईम करायला लागलो आहे. म्हणून मी वर्कआउट चालू केला, डाएट माझा चालू केला, कारण डाएट चालू केला कारण का की डाएट चालू केला की मी ते टाईम टू टाईम करणार, म्हणजे मी टाईम टू टाईम केलं की ऑब्व्हियसली तिला पण मी टाईम टू टाईम देणार, म्हणून ह्या गोष्टी मी अशा मॅनेज केल्या. तिच्यामुळे स्वतःत बदल केले, आता माझ्यातले बदलल्यामुळे तिच्यात पण बदल करतो आहे. आता असं एकमेकावर डिपेंड होऊन ते सगळ्या गोष्टी मॅनेज करतो आहे. चला आता पण तिला सगळं आवरलं, ते डायपर वगैरे सगळं घालून झोपवलं. आता ती सरळ सकाळी 8 वाजता उठणार. तोपर्यंत तिचं आता कसं होतं आणि दिवसभरचं वर्कआउट वगैरे तर मला शांत झोप पण लागते. आणि तिला थोडासा मसाज वगैरे चालू केला आहे, म्हणजे मीच करतो मसाज थोडाफार, त्याच्यामुळे थोडाफार इम्प्रूव्हमेंट आहे त्याच्यात. सो चला आता सगळी आम्ही आवरली आहेत. व्हिडिओ अजून एडिट केला नाही मी, बसलेलो बाहेर, आलो म्हटलं जेवूया आणि बाहेरच बसूया, जरा चाललो वगैरे आणि म्हटलं बसूया आणि बोलूया आज. सो चाललं आहे असं काहीसं. चला आता माझी पण कामं आवरली आहेत सगळी, मी पण आता आराम करायला घेतो. सो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. नेहमीचं सांगणं, इथपर्यंत ब्लॉग बघितलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.